नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ताने कॅरममध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि एकावरती एक तिने 5 जणांना कॅरममध्ये हरवलेलं असल्यामुळे आहे का असा कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला टक्कर देईल. लकी म्हणत असतो, आहे का असा कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला हरवू शकेल. तेवढ्यात लगेच तिकडनं सागर येतो आणि सागर म्हणतो की मी हरवेल. सागरला पाहता सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. सागर आलाय हे पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सागरकडे लगेच लकी येत म्हणतो, बरं झालं दादूस तू आलास, आता तूच आमची इज्जत राख. आपल्या बाजूने खेळायला कुणीच नाहीये. तर सागर लगेच मुक्ताकडे पाहत म्हणतो, चल आता आपण या गल्ली प्लेअरला दाखवून देऊ की खेळ काय असतो. सागर त्याचे लकी स्ट्रायकर घेतो आणि मुक्तासमोर येऊन बसतो. तर लकी म्हणत असतो, सलग 5 वेळा जिंकलेला हा चॅम्पियन खेळाडू इथे माझा दादा आलाय, तर सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सागर कोळी यांचं. तर लगेच सगळे टाळ्या वाजवतात. मुक्ता मात्र एक टार्गेट असल्यासारखं सागरकडे पाहत असते. इंद्रा लगेच सागरकडे येत म्हणते, पोरा नाव राखलंस ना तू आमचं. तर बापू इंद्राची समजूत घालत म्हणतात, अगं बास बास अशी बोलतीयस की जसा काय त्याने खेळत जिंकलाय. पण इंद्रा म्हणते, जिंकला नाही, माझा पोरगा जिंकणारच आहे. इंद्रा मुक्ताला म्हणते, सुनबाई आता कळल बघ तुला का खरा खेळ काय असतो ते. इकडे सागरला पाहता माधवी पुरुषोत्तमला हळू आवाजात म्हणते, आपला जावई कॅरम खेळतो. तर पुरुषोत्तम लगेच म्हणतो, हा तुझा खवचटपणा आहे की जावयाबद्दलची शंका आहे. माधवी म्हणते, नाही म्हणजे त्यांनी त्याच्या कामाव्यतिरिक्त एखाद्या गोष्टीत रस घेतला हे पाहिलं नाही मी. हौस आहे तर खेळू दे, एखाद दिवशी बायकोकडून हरायला काहीच हरकत नाहीये. पुरुषोत्तम म्हणतो, म्हणजे माधवी तुला खात्री आहे की आपली मुक्ता जिंकणार. माधवी म्हणते, म्हणजे काय, मला तिचं कौशल्य माहितीये, आता यांना कळेल. त्यानंतर सई मुक्ता आणि सागरला ऑल द बेस्ट बोलते. खेळ सुरू झाल्यानंतर लकी म्हणत असतो, सगळ्या मॅचेस जिंकून मुक्ता कोळी ह्या एक चॅम्पियन प्लेयर आहेत. आता नव्या दमाचे उसळत्या रक्ताचे सागर कोळी मैदानात उतरलेत. आता तुलाच यांना हरवायचंय. आता असं जर नाही झालं तर ही ट्रॉफी गोखल्यांकडे जाईल. सागर लगेच मुक्ताकडे पाहत म्हणतो, अशी कशी जाईल, अजून मी जिंकलो नाहीये, म्हणजे खेळ अजून बाकी आहे. तर सागरचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते, स्पर्धा डायलॉग रायटिंगची नाहीये, कॅरमची आहे. तर सागरही म्हणतो, स्पर्धा खडूस वागण्याची नाहीये, त्यामुळे तुम्ही पण कशा जिंकणार याचा प्रश्नच पडलाय. तर सागर मुक्ता दोघीही एकमेकांना चॅलेंजेस देतात आणि खेळ सुरू करतात. एकावरती एक मुक्ता देखील स्ट्रायकर मारत सोंगटी काढत असते. सगळेच मुक्ता सागरला चेअरअप करण्याचा प्रयत्न करत असतात. सागर एकावरती एक सगळ्यात सोंगट्या काढत असतो. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नेमकं जिंकणार तरी कोण. बोर्डवरती फक्त क्वीन आणि एक एक कव्हर राहिलेला असतो. तर लकी म्हणतो, मित्रांनो आता तो क्षण आलेला आहे. बोर्डवरती फक्त एक क्वीन आणि एक कव्हर राहिलाय. आता ती क्वीन खऱ्या क्वीनकडे जाईल की राजा पटकवेल. तर सागर म्हणतो, राणी नेहमी राजाकडेच येते. सागर स्ट्रायकर मारतो पण ती क्वीन आतमध्ये जातच नाही. तर ते पाहता मुक्ता म्हणते, ही तर क्वीन हाती नाही लागणार, कारण राणीला विकत नाही घेता येत. तर मुक्ता स्ट्रायकर मारते आणि क्वीन काढते. लकी म्हणत असतो, वहिनीने आता क्वीन काढलीये, तर यांनी जर कव्हर काढला तर तुम्ही ठराल वहिनी या कॅरम कॉम्पिटिशनच्या विनर. मुक्ताने क्वीन काढली हे पाहता सागरचा चेहरा तर एकदमच पडलेला असतो. मुक्ताला कव्हर घ्यायचं म्हटल्यानंतर सगळेच तिला चेअरअप करत असतात. तेवढ्यात मुक्ताचा फोन वाजतो. तर सागर म्हणतो, खेळताना फोन सायलेन्सवरती ठेवावा, इतके बेसिक मॅनर्स नाहीत का तुमच्यात. पण मात्र फोन पाहिल्यानंतर मुक्ता म्हणते, सॉरी पण खूप इम्पॉर्टंट कॉल आहे. तर मुक्ताना DNA टेस्टच्या डॉक्टरांचा फोन येतो. तर त्यावरती डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुमचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत. हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप आनंद होतो. तर सागर म्हणतो, इतका आनंदी होण्याची काहीच गरज नाहीये, तुम्हाला कव्हर काढायचंय अजून. पण मात्र मुक्ता इतकी आनंदी झालेली असते की त्यामुळे तिचा सगळा फोकसच हारतो. तर सागरला एकच चान्स असतो. सागर क्वीन काढतो. त्यानंतर सागरला कव्हर काढायचं असतो. सगळ्यांनाच उत्सुकता असते की सागर कव्हर काढणार की नाही. आणि सागर कव्हर काढतो आणि गेम जिंकतो. सागर जिंकला हे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. पण सईला मात्र जरा जास्तच आनंद झालेला असतो. सईला आनंद झालाय त्यामुळे मुक्ताला देखील खूप आनंद होतो. माधवी म्हणते, खरं तर मुक्ता खूप छान खेळली. तर पुरुषोत्तम म्हणतो, या स्पर्धेमध्ये आपणच जिंकलोय, म्हणजे लेकही आपलीच आहे आणि जावईही आपलाच. माधवी म्हणते, मला आनंद याचा झालाय की चॅम्पियन मुक्ताला तिच्या बरोबरीने खेळणारा जोडीदार भेटलाय. आता तुम्ही दोघंही मिळून सईला शिकवा. तर सागर आणि मुक्ता देखील एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर सगळेच लोक नाश्ता करण्यासाठी जातात. तिथे फक्त सागर आणि मुक्ताच राहते. तर सागर मुक्ताला म्हणतो, मी तुम्हाला म्हटलो होतो ना की राणी नेहमी राजाचीच असते, त्यामुळे तुम्हाला जे काही जमतंय ना त्याच्या मागे बढाया मारणं ना बंद करा. तर मुक्ता सागरला उत्तर देत म्हणते, कोणाला काय जमतंय काय नाही जमत हे आपण घरी गेल्यानंतर बघू. घरी जाऊयात आपण, आणि तसंही तुमच्यासाठी घरी काहीतरी आहे.
पण मात्र सागर म्हणतो, तुम्ही टॉपिक का चेंज करताय? आता इथे या मोमेंटबद्दल बोला. उगाच पळ का काढताय? हरलात म्हणून? तर मुक्ता म्हणते, हरल्या जिंकल्याच्या गोष्टी तर ह्या दूर आहेत. घरी गेल्यानंतर समजेल की नक्की कोण बेटर प्लेयर आहे. तर सागर म्हणतो, तुम्ही तुमचं एक्सक्लेमेशन रेडी ठेवा, मी माझं जिंकणं एन्जॉय करतो. इकडे सागर त्यांच्या रूममध्ये असतो. तर सागर विचार करत असतो की या लेक्चर गोखले नेमकं काय सरप्राईज देणारे काय माहिती. तेवढ्यात रिपोर्ट्स घेऊन तिथे मुक्ता येते. तर मुक्ता सागरला त्यांच्या DNA टेस्टचे रिपोर्ट दाखवते. सागर विचारतो, काय आहे हे? मुक्ता म्हणत असते, उघडून बघा. सागर रिपोर्ट घेतो आणि विचारतो, काय आहे हे? तर मुक्ता सांगते, प्रूफ आहे सई तुमची मुलगी असल्याचा. तर सागर लगेच मुक्ताकडे आश्चर्याने पाहू लागतो आणि घाईघाईमध्ये DNA टेस्टचे रिपोर्ट चेक करतो. तर रिपोर्ट्स पाहता सागरला देखील खूप आनंद होतो. तेवढ्यातच लगेच सागरला हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. म्हणजेच की हर्षवर्धनचं बोलणं की सई माझी मुलगी आहे, ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे. सागरला सईसोबत वागलेले वाईट क्षण आठवत असतात. रिपोर्ट पाहिल्यानंतर सागर खूप हॅपी होतो. मुक्ता म्हणते, अर्थातच सई तुमची मुलगी आहे. अहो सई तुमची मुलगी नसेल हे मनात तरी कसं आलं तुमच्या? आणि मुक्ता तिकडनं निघून जाते. तर रिपोर्ट्स पाहिल्यानंतर सागरला खूप आनंद झालेला असतो. इकडे दुसरीकडे सागर जिंकल्यामुळे सगळेच वाजत गाजत सागरची ट्रॉफी घरी आणत असतात. सई देखील खूप नाचत असते. सईचं ते सगळं नाचणं प्रेमाने सागर पाहत असतो. तर लगेच तेवढ्यात मुक्ता देखील मागणं येते आणि सईला पाहत असताना सागरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मुक्ताला देखील खूप आनंद होतो. सागर लगेच सईकडे येतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो. सागर सईकडे एकटक पाहत असतो. ते सगळं पाहताना सागरला सईबरोबर घालवलेले जुने प्रेमाचे आनंदाचे क्षण आठवत असतात. सागर लगेच प्रेमाने सईला आपल्या मिठीत घेतो. हे सगळं पाहताना घरच्या सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. सई देखील खूप हॅपी झालेली असते. तर सई आनंदाने उड्या मारत म्हणत असते, पप्पा आपण जिंकलो. तर सागरही म्हणतो, हो सई बाळा आपण जिंकलोय. आणि सागर पुन्हा सईच्या गळ्यात पडतो. हे सगळं पाहताना मुक्ताला देखील खूपच आनंद झालेला असतो. तर मुक्ता स्वतःशीच म्हणते, आज माझ्या सईच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला. सागर रूममध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणत असतो, मानलं या लेक्चर गोखलेला. जी गोष्ट माझ्यात करायची हिंमत नव्हती ती गोष्ट करून दाखवली तिने. मनावरचं एवढं मोठं ओझं उतरलं तर तिला थँक्यू म्हणायला हवं. तेवढ्यात लगेच रूममध्ये मुक्ता येते. सागरला मुक्ताशी बोलायचं असतं तर सागर मुक्ताला थांबवत म्हणतो, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं हवं होतं. तर मुक्ता म्हणते, ते मला नको आहे. आपल्या मुलाला मिठी मारल्यानंतर ते मूल आपलं आहे ही फॉर्मॅलिटी सुद्धा कळत नाही. त्या माणसाकडनं मला सॉरी थँक्यू हे काहीच नकोय. मुक्ता सागरला रिपोर्ट्स दाखवत म्हणते, सागर कोई तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही जिंकलात ना. फायनली हे प्रूव्ह झालं की सईचे बाबा तुम्ही आहात. सागर म्हणतो, तसं नाहीये. हर्षवर्धन म्हणाला की सई माझी मुलगी नाहीये. काल तुम्ही गुंगीत सगळं बरळून गेलात. कोणी काहीही म्हणेल पण तुम्ही विश्वास ठेवलात. सागर सईचा जन्म झालाय त्या दिवसापासून सई तुमच्याबरोबर राहिली आणि हर्षवर्धन जे म्हणालाय ते जर खरं असतं तर ते आधीच कळलं असतं. तुम्हाला सुद्धा आणि घरच्या सगळ्यांना या अशा गोष्टी लपून नाही राहत. एकदा डोळे उघडून जर तुम्ही बघितलं असतं तर सईच्या कित्येक सवयी तुमच्यासारख्या आहेत. तिची खाण्याची पद्धत, तिची पाणी पिण्याची पद्धत सगळं तुमच्यासारखं आहे. हे मला एका दिवसात लक्षात आलं तर तुम्हाला नाही आलं लक्षात? ते सिद्ध करण्यासाठी हे रिपोर्ट्सच हवे होते का? तुमच्या हातून नाही आलं? तुमच्या बाबांनी नाही सांगितलं तुम्हाला आतमधून? बाहेरून आलेल्या एका माणसाला कळतं पण बाप असून तुम्हाला नाही कळू शकत. म्हणजे आजही रिपोर्ट्स आले नसते तर आजही तिला प्रेमाने जवळ नसतं घेतलं ना. सागर म्हणतो, मी खूप मनापासून मिठी मारली होती तिला. मुक्ता म्हणते, तुम्हाला तिची प्रेमळ हाक ऐकू नाही आली? कसं येईल? कारण हर्षवर्धनने तुमच्या डोक्यात जे काही भरवलं होतं तेच ऐकू येत होतं तुम्हाला. तुमच्या तिघांना एकमेकांचा बदला घेण्याची इतकी आग आहे की त्यामध्ये होरपळून सई जातीये हे दिसत नाहीये का? मुक्ता सागरला खूपच बोलते आणि सागरही शांतपणे मुक्ताचं बोलणं ऐकून घेत असतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, हर्षवर्धन सावडीला म्हणतो, आपण त्या सागर कोळीला आता नवीन एक शॉक देऊयात. आणि हर्षवर्धन तनुजाच्या मदतीने त्याची न्यूज करू लागतो. तर तनुजा सावडीला प्रश्न विचारते की मला सांगा की एका मुलीला तिच्या आईपासून कसं दूर करू लागलेत. तेवढ्यात लगेच दारात इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते, मी सांगतेय. इंद्रा सावणीकडे येत तिला म्हणू लागते, काय गये या 6 फुटी बैलाचा हात धरून इथं आलीस, मन नाही भरलं का तुझं? इंद्राचंही बोलणं ऐकल्यानंतर हर्षवर्धन चिडतो आणि तिच्या अंगावरती हात उगारायला लागतो. पण तेवढ्यात लगेच हर्षवर्धनचा हात सागर पकडतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.